4 ऋषींचे प्रश्न आणि एका शांत नजरेत मिळालेले संपूर्ण ब्रह्मज्ञान. दक्षिणामूर्ती ह्यांची कथा हिंदू धर्मात ज्ञान, मौन आणि अध्यात्माशी जोडलेली मानली जाते. असे सांगितले जाते की एकदा अनेक ऋषींना वेद आणि सृष्टीचे गूढ समजत नव्हते. त्यांनी कठोर तपस्या केली, पण तरीही त्यांना अंतिम सत्याचा अनुभव मिळत नव्हता. तेव्हा भगवान शिव एका विशाल वडाच्या झाडाखाली तरुण गुरुच्या रूपात प्रकट झाले. हेच त्यांचे दक्षिणामूर्ती स्वरूप मानले जाते. आश्चर्य म्हणजे त्यांनी एकही शब्द न बोलता फक्त शांत मुद्रेत बसून ऋषींना ज्ञान दिले. त्यांच्या मौनातूनच ऋषींना आत्मज्ञान, वेदांचे रहस्य आणि जीवनाचे सत्य समजले. दक्षिणामूर्तीचे स्वरूप हे मौनातून मिळणाऱ्या सर्वोच्च ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या एका हातात ज्ञानमुद्रा आणि दुसऱ्या हातात शास्त्र आणि चेहऱ्यावर दिव्य शांतता असते. म्हणूनच विद्यार्थी, साधक आणि गुरु दक्षिणामूर्तीची उपासना विशेष श्रद्धेने करतात. भगवान दक्षिणामूर्ती हे भगवान शिवांचे एक शांत आणि ज्ञानमयी रूप असून त्यांना आदिगुरु किंवा जगाचे शिक्षक मानले जाते. तुमच्या मुलांनी रोज फक्त 2 मिनिटं दक्षिणामूर्तीसमोर शांत बसायला सुरुवात केली तर आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. ज्याला ज्ञान हवं त्याला ज्ञान, ज्याला आरोग्य हवं त्याला आरोग्य. दक्षिणामूर्तीची कृपा शांततेत मिळते.